नमस्कार, बालमित्रमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण एका पोस्टमनची आत्मकथा बघणार आहोत। ही आत्मकथा अतिशय सोप्या आणि सुंदर शब्दांमध्ये प्रस्तुत केली आहे। तर चला मग सुरुवात करूयात। अरे मुलांनो, मी पोस्टमन काका आहे। आज मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडे सांगणार आहे। माझे नाव सुरेश आहे। मी मूळचा सांगलीचा। शिक्षण झाल्यावर मला पोस्टमनची नोकरी मिळाली आणि मी मुंबईला आलो। माझे बालपण गावाकडचेच आहे। माझा हा पोस्टमनचा खाकी गणवेश तुम्ही पाहिलात का? आणि माझी ही खांद्याला लटकवलेली खाकी पिशवी, ज्यात मी तुम्हा सर्वांची महत्त्वाची पत्रे वाटण्यास येतो, ती पत्रे ठेवतो, ही पाहिलीत का? माझा हा गणवेश आणि त्याबरोबरची माझी ही खाकी पिशवी म्हणजेच आमची पोस्टमनची ओळख असते। माझी ही पोस्टमनची नोकरी सतत बदलीची असल्यामुळे माझी ओळख निरनिराळ्या भागातील लोकांकडे होत असे। मी सर्वांना त्यांची पत्रे देत असे। कोणाला त्यांच्या नोकरीचे पत्रक देण्यासाठी जायचो, तर कोणाला त्यांच्या आप्तेष्टांनी पाठवलेली खुशालीची पत्रे द्यायचो। कोणाच्या बँकेकडून आलेले पत्र असो किंवा कोणाच्या परीक्षेचे हॉल तिकीट असो, सर्वजण माझी वाट बघत असत। परंतु आता हे सगळे काही प्रमाणात कमी झाले। आता कम्प्युटर पद्धतीमुळे असो किंवा जलद कुरिअर पद्धतीमुळे असो किंवा अगदी मोबाईलच्या उपयोगामुळे असो, आता सर्वांचीच ही कामे जलद होऊ लागली आहेत। म्हणून पूर्वीसारखी आता माझी तितक्या आतुरतेने कोणीच वाट बघत नाही। पूर्वी गावी मी जेव्हा पत्रे घेऊन जात असे, तेव्हा घरचे लोक मला खूप मान देत असत। पूर्वीच्या लोकांना लिहिता वाचता येत नसे, म्हणून ते माझी वाट बघत आणि त्यांच्या मुलाबाळांनी बाहेर गावावरून पाठवलेली पत्रे ते मला वाचून दाखवण्यास सांगित असत। त्यातील काही लोक तोंडी मजकूर सांगून मलाच पत्रे लिहायला विनंती करत, परंतु मी कधीही या गोष्टींचा कंटाळा न करता प्रत्येकाला त्यांची खुशाली लिहून दिली आणि वाचून सांगितली। चांगले लिहिता वाचता येत असल्यामुळे पोस्टमन म्हणून मला त्यावेळी खूप मान सन्मान मिळत असे। गावातील लहान मुले माझ्या सायकलच्या मागे पोस्टमन काका असे हाका मारत धावत असत। परंतु आता परिस्थिती तशी राहिली नाही। एक पोस्टमन म्हणून माझी अजून एक व्यथा मी तुम्हाला सांगू इच्छितो। आजकाल सर्रासपणे लोक आवड म्हणून घरात कुत्रे पाळतात, परंतु काही वेळेला ते कुत्रे माझ्या अंगावर भुंकू लागतात। अशा वेळी मला ते भीतीदायक ठरते, परंतु पत्रे देणे हे माझे कामच आहे। म्हणून या सगळ्या गोष्टी सहन करून मला अशा घरामध्ये जाऊन माझे काम करावे लागते। आता मी वयस्करही झालो आहे। पूर्वीसारखे दिवसभर उन्हातानातून आता मला फिरायला जमत नाही। थकव्यामुळे शरीरात आता तेवढा त्राणही राहत नाही, पण आयुष्यभर नित्यनियमाने आणि आवडीने केलेली ही पोस्टमनची नोकरी मला नेहमीच खूप जवळची राहील। आधुनिक तंत्रज्ञानाने तुमचे जीवन कितीही सुखकर झालेले असले तरी तुम्ही तुमच्या ह्या पोस्टमन काकांना कधीच विसरू नका, हीच सदिच्छा मी करतो। धन्यवाद मित्रमैत्रिणींनो। जर तुम्हाला ही आत्मकथा आवडली असेल तर माझे चॅनल बालमित्र नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत। तोपर्यंत धन्यवाद।